मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलं की अवनी तिचं तिचं जेवणार असती, पण तिच्या हाताला चटका बसल्यामुळे तिला जेवता येत नसतं. राजा तिला स्वतःच्या हाताने घास भरवत असतो. अवनीला थोडं ऑकवर्ड वाटतं. ती म्हणते, अरे तू कुठे भरवतोस मला, असं चांगलं नाही वाटत रे. राजा म्हणतो, अरे तर काय झालं मॅडम, तुमच्या हाताला लागलंय ना, आणि रिसेप्शनच्या दिवशी नाही का मी तुम्हाला भरवलं होतं, तसंच आज भरवतोय असं समजा. किती स्ट्रगल करताय बघितलं मी मी खाऊ घालतो हा तुम्हाला आता. मग अवनी तरी पण नाही नाहीच म्हणत असते, पण राजा आता तिला खूप आग्रह करतो, अरे घ्या ना, लागलंय ना तुम्हाला, घ्या. अवनी म्हणत असते, अरे राजा पण असं भरवायला मी काय कुकुलं बाळ आहे का, आणि तू काय नवरा आहेस का रे माझा. राजा म्हणतो, नाही नवरा तर मी नाहीच आहे. पण तुमचा मित्र नक्कीच आहे. मग एक मित्र त्याच्या मैत्रिणीला उपाशी राहू देईल का. आता जर तुम्ही खाल्लं नाही ना माझ्या हाताने, तर तुम्ही तुमच्या मित्राला दुखवताल बरं का, खा बरं. असं म्हणून तो एक एक घास तिला प्रेमाने खाऊ घालत असतो. आणि अचानक ती रडायला येते, तिला असं रडू येतं, रडू कोसळतं. तेव्हा राजा तिची गंमत करतो बरं का, आणि म्हणतो, काय तुम्ही पण मॅडम, अरे यशोदाने ऑलरेडी मीठ जास्ती घातलंय बरं का खिचडीत, आणि तुम्ही रडलात, अश्रू जर यात पडले ना, तर आणखीन खारट होणार बघा खिचडी. मग अवनी स्माईल करते. राजा आता तिला खाऊ घालत असताना तिच्या ओठाला शीत लागलेला असतो, एक खिचडीचा कण लागलेला असतो. मग राजा तिला खुणवत असतो, इथे लागलं इथे लागलंय, पण तिला कळतच नाही. मग राजा त्याच्या हाताने ते कण असा बाजूला करतो. एक छान आणि रोमॅन्टिक असा एपिसोड तुम्ही बघताय आज प्रेक्षकांनो. अवनीला आज राजाच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. राजा आता तिला त्याच्याच हाताने पाणी सुद्धा पाजतो. अवनी त्याला थँक्यू म्हणते. अवनीची आता सगळी खिचडी खाऊन झाली आहे बरं का. राजा तिला म्हणतो, आलोच ह मॅडम, असं म्हणून तो आता ताट घेऊन बाहेर गेलाय. बाहेर यशादा बसलेला असतो, काहीतरी लिहित असतो. आणि आता हा पाण्या आणि तो छोट्या, तो धन्या, दोघं पण खिचडी खात असतात बरं का. यशादा बघत असतो आपला. राजा खिचडीचं ताट घेऊन जातो, पुन्हा येतो. धन्या विचारतो, आता काय रे राजादा, भात बरा आहे का वहिनीचा, जेवल्या का रे वहिनी. राजा म्हणतो, हा जेवल्या ना वहिनी, मलाच हातानं भरवावं लागलं. धन्या चिडवतो, लगेच यशोदा म्हणतो, तू का भरवलंस. राजा म्हणतो, अरे यशोदा, ते सर्टिफिकेट वाचवताना त्यांचा हात भाजला ना, त्या म्हणाल्या की मी जेवणारच नाही, मग काय करणार होतो ना मी. मग लगेच आता पाण्या म्हणतो, ए राजा, अरे चांगलं काम केलं तू, आपण आपल्या माणसासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार, चांगलं काम केलं बरं का तू. लगेच राजा म्हणतो, गेल्या 10 वर्षात चांगली पॉझिटिव्ह गोष्ट बोललाय बघ हा पाण्या, नाही का. यशोदा म्हणतो, चला राहू द्या आता. पाण्या म्हणतो, अरे काय फालतू फॅमिली आहे रे, पण काय ते देशमाने, मी असतो ना तर त्यांच्या एक लातच घातली असती कुसडीत, असं काहीतरी तो वेगळा शब्द वापरतो बरं का. मग राजा म्हणतो, बरं झालं बाबा तू आला नाही तिथं पाण्या, नाही तू असता ना तर तू तिथं राडाच घातला असता. काय तू पण यार पाण्या, बाप आहे रे तो त्यांचा शेवटी. लगेच यशादा चिडून म्हणतो, बापाचं बाप पण गेलंय ना, पण पोरीच्या आयुष्यभराची मेहनत जाळली त्या माणसाने. धन्या म्हणतो, हो ना, मी पण तेच विचार करतोय, बाईच्या स्वप्नांची किंमत नसणारं घर जगात कसं काय असू शकतं. राजा म्हणतो, हो यार धन्या, करेक्ट बोलला तू. पाण्या म्हणतो, राजा तू काय करू राहिला मगासपासनं. राजा म्हणतो, अरे ते मलम शोधत होतो, त्यांच्या हाताला भाजलंय ना. पाण्या काय म्हणतो माहिती का आता त्याला, राजा तुला एक ग्रेटेस्ट गोष्ट सांगू का. नाही, तू माणूस म्हणून आणि भाऊ म्हणून एक नंबरचा भिकारडा माणूस आहे बरं का, पण नवरा म्हणून एक नंबर आहेस बघ. राजा आता लाजतो बरं का. यशोदा त्याच्याकडे रागाने बघत असतो. मग पाण्या म्हणतो, जाय जाय, तोंडाकडे काय बघू राहिला, जा मलम लाव वहिनीला. मग लगेच धन्या म्हणतो, मलम नको लावू, फक्त थोडी माया पण लाव. नाही, वटपौर्णिमा आहे आज, पण तुझ्यासाठी तर व्हॅलेंटाईन डे आहे आज राजा दादा. लगेच यशोदा चिडतो बरं का, म्हणतो, गप्पा बसा, काय चाललंय तुमचं, चला आपापलं काम करा. लगेच राजाकडे बघतो यशोदा. मग राजा म्हणतो, आलो हा मी, आलोच, लगेच आलो, असं म्हणून मलम घेऊन आता अवनीच्या रूममध्ये जातो. मंडळी, आता यशोदाला पण त्याची लव्ह स्टोरी आठवली बरं का. त्याची ती नमी अजून उपाशी आहे ना, आता तो नमीसाठी पण जेवण घेऊन जातो बरं का. मस्त दाखवला त्यांनी, एक असा स्लो दाखवला थोडा एपिसोड आज, पण खूपच सुंदर आणि रोमॅन्टिक दाखवला. खूप काही मोठा दाखवला नाहीये त्यांनी आजचा एपिसोड. वीकेंड आहे ना प्रेक्षकांनो, त्यामुळे त्यांनी छोटाच दाखवला आजचा एपिसोड. आता राजा येतो रूममध्ये आणि अवनीला म्हणतो, मॅडम मलम लावून देतो तुम्हाला. अवनी म्हणते, अरे कशाला उगाच, उद्यापर्यंत होईल ना ठीक ते. राजा म्हणतो, असं काय करता, आग होत असेल ना, ठीक होईल ना मग ते मलम लावल्यावर. मग अवनी म्हणते, बरं दे,
आता तिला काही लावता येईना बरं का तो मलम. ती तो मलम घेते आणि त्या आरशाजवळ जाऊन उभी राहते. मग राजा म्हणत असतो, "मॅडम, तुम्ही पण ना? अहो झालं गेलं विसरावं. तुम्हाला माहिती आहे का कोणीतरी लिहून ठेवलंय असं, झालं गेलं विसरावं आणि पुढे-पुढे जगत राहावं." अवनी म्हणते, "कोणी लिहिलंय रे?" आता त्यावर राजा म्हणतो, "ते नाही माहिती मला कोणी लिहिलं, पण ते मी अण्णांच्या व्हिडिओ म्हणजे रेडिओवर ऐकलं ना गाणं म्हणून सांगतोय. आणा इकडे, मी लावतो तो मलम." अवनी म्हणते, "राहू दे रे बाबा, कशाला तू लावत बसतोस आता?" राजा म्हणतो, "अच्छा, म्हणजे उद्या पण तुम्हाला माझ्या हाताने जेवायचंय वाटतं." अवनी मग लाजते बरं का. राजा मग तिला म्हणतो, "द्या इकडे लावून देतो, बसा." आता अवनीला त्याने असं तिथे बसवलंय आणि तिच्या हाताला आता तो मलम असा अलगदपणे लावून देतोय. तिच्या हाताला थोडी आग होत असते. ती तिच्याच विचारात गुंतून जाते आता. पण इथे आपल्याला गाणं ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो. राजा जेव्हा तिला मलम लावत असतो ना, तेव्हा गाणं ऐकू येणार आहे तुम्हाला इथे. ते नाही का गाणं, जडला जीव तुझ्यावरती, घडलं कधी हे समजलं नाही, येई कसा ओंजळीचा दुवा. ते गाणं नाही का मस्त वाटलं बरं का या सिच्युएशनवर ते गाणं सकाळी सकाळी ऐकायला. मग राजा तिला हळूच म्हणतो, "मॅडम, अहो सतत भूतकाळाचा विचार करत बसू नये माणसाने, कधी कधी भविष्यकाळाचा विचार करावा." अवनी म्हणते, "खरंच." राजा तिला मलम लावता लावता आपलं काहीतरी लहान लेकरासारखं गुंतवतोय बोलण्यामध्ये. अवनी आता त्याच्याकडे बघतच असते सारखी. मग राजा मलम लावून देतो आणि म्हणतो, "झालं बरं का आता." अवनी म्हणते, "राजा, किती करशील रे माझ्यासाठी?" राजा म्हणतो, "काय तुम्ही पण, आपलं माणूस म्हणल्यावर केलंच पाहिजे की नाही, आणि मी मित्र आहे की नाही तुमचा. तुम्ही असं समजा ना की देवी आईने मला ड्युटी लावली आहे तुमची काळजी घ्यायची. आतापर्यंत तुमच्या आई वडिलांची होती ना ती काळजी, त्यांनी रिझाईन केलंय सध्या. आता माझी ड्युटी लागली एवढंच." अवनी म्हणते, "काय रे राजा, पगार किती देते रे तुला तुझी देवी आई?" राजा म्हणतो, "पगार? मॅडम, लेन-देन की बातें छोडो, मोहब्बत बडी चीज है." म्हणजे मैत्री पण बडी चीज आहे. करोड मोलाचं पुण्य हेच माझा पगार. आता का तुमच्या आई-वडिलांना तुमची बाजू पटली, की माझी नोकरी जाईल ना, मग ते त्यांची ड्युटी परत करतील." अवनी आता त्याला म्हणते, "म्हणजे राजा, तू मग मला सोडून जाशील का रे?" राजा आता तिच्याकडे बघतो, थोडा वेळ एकदम शांत होतो आणि मग म्हणतो, "नाही, नाही, मी नाही सोडून जाणार. हां, देवी आईच्या मनात असेल तर नाही जाणार ना सोडून." अवनी म्हणते, "मग एक विचारू तुला?" राजा म्हणतो, "विचारा ना, विचारा, 100 विचारा." अवनी म्हणते, "अरे राजा, मी बाबांना सांगून तर आली आहे की मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. पण माझ्याकडे माझं डिग्रीचं सर्टिफिकेटच नाही रे. कोण देणार मला नोकरी? मी माझी सगळी स्वप्न कशी रे पूर्ण करू आता?" अवनी असं म्हणते आणि काळजीत पडते. आता राजा तिला होप्स देतो बरं का पॉझिटिव्ह आणि म्हणतो, "होणार मॅडम, होणार. सगळं तुमची स्वप्न पूर्ण होणार. होप सोडायची नसती हो मॅडम. होप म्हणजे ना." लगेच अवनी असून म्हणते, माहिती आहे मला. तोप चीज असते ना." राजा म्हणतो, "बघा, रडायला 1000 कारणं लागतात, पण हसायला एक कारण पुरे होतं की नाही. असंच हसत राहा मॅडम, आणि आता बिनघोर झोपा बरं का. काळजी नका करू." असं म्हणून राजा आता तिथून निघून जातो बरं का. अवनी आता त्या तिच्या हाताला लागलेल्या मलमाकडे बघते आणि थोडा वेळ राजाचा विचार करायला लागते. मस्त दाखवलं त्यांनी. आणि इकडे आता यशादाचा सीन दाखवलाय. आता इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी यशादा त्या नमीच्या घराच्या असं मागून गेला असं दाखवलंय त्यांनी. राजा आता अवनीच्या खोलीतून निघून जातो बरं का. पण ना मंडळी, काल ते दोरीची भानगड पाहिली होती ना तुम्ही प्रोमोमध्ये, आज त्या दोरीची फार मजा झाली बरं का. या या सगळ्यांना वाटतं की अवनी तिच्या जीवाचं काही बरं वाईट करते की काय, पण अवनीने मच्छरदाणी लावायसाठी ती दोरी घेतलेली असते. पण मजा येते बरं का प्रेक्षकांनो त्या सीनमध्ये. तुम्ही खूप हसाल. काय होतं ते बघा, आता पुढे दाखवतीलच ते. शेवटी शेवटी दाखवलाय त्यांनी तो सीन, पण मस्त दाखवलाय. मंडळी, तुम्हाला आवडतो ना माझा रिव्ह्यू, मग लाईक करायला विसरू नका की आज सकाळीच रिव्ह्यू देतीये बाईचा आशीर्वादचा, कारण अजून TTMचा एपिसोड आला नाहीये. आला की लगेच देईल हां. तर बघा, आता इकडे यशादा नमीच्या घराजवळ जातो, मागून जातोय तो घराच्या, आणि असा कानोसा घेत असतो. इकडे तिकडे कोणी आहे का बघत असतो आणि त्या खिडकीजवळ जातो. आता नमीला माहीत असतं की यशा येणारच. यशादा आता थोडासा विचार करतो आणि ते ताट तिथेच ठेवून निघून जात असतो. नमी आता खिडकी उघडते आणि म्हणते, "मला माहित होतं तू येशील यशा." यशादादा म्हणतो, "मला माहिती आहे नमे, तू काही खाल्लं नसेल सकाळपासून म्हणून घेऊन आलो तो याकरता. घे, जेवून घे." नमी म्हणते, "मी नाही जेवणार." यशादादा म्हणतो, "हट्टीपणा करू नको बरं नमे, खाऊन घे." नमी म्हणते, "नाही, मला तुझ्याच हाताने जेवायचंय." यशादा म्हणतो, "कळत नाही का तुला, खाऊन घे म्हणलं ना." नमी म्हणते, "नाही कळत मला, जा." यशादा चिडून म्हणतो, "ठीक आहे, जातो मग मी." आता जाणार तेवढ्यात पुन्हा स्वतःहून थांबतो बरं का. मग नमी दरवाजा उघडते मागचा आणि त्याच्या समोर येते.
मंडळी, हे दोघं थोडेसे मोठे आहेत ना, यांची लव्ह स्टोरी जरा मॅच्युअर्ड वाटते ना, मस्त वाटतं. आणि यांचं ते सीन दाखवताना ते जे बासरीचं फ्लूट वाजवतात ना, ते मला फार आवडतं ते फ्लूट. बघा हां, आता नमी म्हणते यशाला, "मला जेव घातल्याशिवाय कसं जाशील यशा तू?" मग यशादा म्हणतो, "घे, घे, माझा जीवच घे तू." आणि मग असा पर्याय नसल्यासारखा बळजबरी तिच्याजवळ बसतो बरं का. म्हणजे त्याच्या मनात आहे, पण उगाचच ओठावर येत नाही त्याच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. आता नमी बसते तिथे आणि मग यशादा तिला म्हणत असतो, "घे, भूक लागली असेल ना तुला? खाऊन घे." आता नमी एक घास खाते यशाच्या हाताने आणि त्याच्याकडेच बघत असते. पण हा मात्र दुसरीकडे बघून तिला खाऊ घालत असतो. नमी म्हणते, "तू खाल्लंस का रे यशा?" यशादा म्हणतो, "हो, खाल्लंय मी." नमी म्हणते, "मला माहितीये, मी उपाशी असताना तुझ्या घशाखाली घास नाही ना उतरणार." यशा म्हणतो, "मी जेवलोय पोटभर." नमी म्हणते, "राहू दे, खोटं नको बोलू बरं. चल, मी खाऊ घालते तुला. खा, नाहीतर मी ओरडील बरं का यशा." यशा म्हणतो, "अगं तुझी माय जीव घेईल ना तुझा." मग लगेच आता नमी म्हणते, "माझा जीव घेतलेला तुला चालेल का? नाही ना? चल घे खा." कोणाकोणाला नमी आवडते प्रेक्षकांनो, मला सांगा बरं कमेंटमध्ये. मला ही मुलगी खूप आवडते हं, गोड दिसते खूप. यशाला आता ती एक एक घास खाऊ घालते आणि त्याच्याकडे बघत स्माईल करत असते. मग यशादा आता बस बस असं म्हणत असतो तिला, पण नमी मात्र त्याला खाऊच घालत असते सारखी. मग यशा सुद्धा एक एक चमचा तिला खिचडी खाऊ घालत असतो. भारी लव्ह स्टोरी आहे यांची, अगदी डिसेंट वाटते. मस्त दाखवला हा सीन त्यांनी. बराच वेळ त्यांनी असं दाखवलंय की नमी आणि यशा एकमेकांना घास खाऊ घालताय आणि नमीचे डोळे पाणावलेले असतात. इकडे आता अवनी त्या राजाने लावलेल्या मलमकडे बघत असते, तिच्या हाताकडे बघत असते आणि विचार करत असते एकटीच मनाशी, "होप लई तोप चीज आहे. खरंच आहे राजाचं, पण बरोबर आहे. पण मी या क्षणाला कुठे तोफ आणू, कुठून होप आणू? माझे कागदपत्र, डिग्री सगळेचे सगळे जळून खाक झालेत. मी स्वतःच्या पायावर उभं राहायची किंमत मोजावी लागेल मला, असं मला कधी वाटलं पण नव्हतं. माझे बाबा असे कसे वागले? आई, बाबा, वहिनी सगळेच दुरावलेत. सगळेच तुटलेत माझ्यापासनं. मी आता काय करू? तुटलेलं घर पुन्हा कसं बांधणार आहे मी? काय करणार आहे मी पुढे आता?" अवनीला खूप टेन्शन आलंय आता इथून पुढे काय होईल याचा विचार पण तिला करवत नाहीये. म्हणजे टेन्शन आलंय तिला असं दाखवलं त्यांनी आणि इतक्यात तिचं लक्ष जातं पाण्याकडे. तिला पाणी प्यायचं असतं पण ती बॉटल रिकामी असते. राजा विसरलेला असतो पाणी भरून ठेवायला. मग अवनी ती बॉटल घेते आणि बाहेर येते. तेवढ्यात धन्या विचारतो अवनीला, "काय झालं वहिनी?" अवनी म्हणते, "अरे धन्या, पाणी संपलं ना, पाणी आणायला चाललंय." मग लगेच धन्या त्याच्या जवळचा तांब्या देतो आणि म्हणतो, "हे घे वहिनी, याच्यात टाकून घे पाणी याच्यातलं." अवनी म्हणते, "अरे तुम्हाला लागेल ना पाणी प्यायला." धन्या म्हणतो, "अरे वहिनी, आम्हाला काही ताण बियाण लागत नाही. आम्ही डायरेक्ट झोपलो ना की उद्या सकाळीच उठू. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही ते थाळी-बिळी वाजवता ना आम्हाला उठवायला." असं बोलता बोलता त्या बाटलीमध्ये तांब्यातलं पाणी ओतत असतो आणि अचानक ते पाणी थोडंसं खाली सांडतं. धन्या म्हणतो, "सॉरी सॉरी." अवनी मग थोडीशी स्माईल करते. मूड छान आहे बरं का तिचा. मग आता धन्या म्हणतो, "झोपा हं वहिनी." आता अवनी तिच्या रूममध्ये जाणार ते पाणी घेऊन, तेवढ्यात तिची नजर त्या नायलॉनच्या दोरीवर पडते. तिच्या मनात काय येतं ते बघा. मी मगाशीच तुम्हाला तो सस्पेन्स ओपन केला बरं का. सिरियलमध्ये त्यांनी शेवटी ओपन केलंय हे सगळं. अवनी आता इकडे-तिकडे बघते आणि ती दोरी तिच्या हातात घेते आणि असं दाखवलं की ती खूप काही विचार करते. अवनी जेव्हा दोरी घेत असते ना, तेव्हा धन्याने पाहिलेलं असतं बरं का तिला. अवनी आता आतमध्ये जाते, दरवाजा लावून घेते आणि विचार करते, बरं झालं ही दोरी सापडली." आता त्या पलंगाला बघते, मेजरमेंट घेते आणि विचार करते, की इथे मच्छरदाणी लावून टाकते. खूपच डास झालेत पावसामुळे. असं म्हणून तिने आता ती दोरी लावायला सुरुवात केली आहे बरं का. पण दोरी लावताना तिने कानात हेडफोन घातलेले असतात. गाणं ऐकत असते ती. बघा मंडळी आता कसा गोंधळ होतो. हा सीन खूप मजेशीर आहे. तुम्ही पोट धरून हसणार आहात. राजा येतो आणि म्हणतो, "अरे काय रे, अजून झोपला नाही का तुम्ही?" त्यावर धन्या म्हणतो, "अरे वहिनी आल्या होत्या पाणी घ्यायला." राजा म्हणतो, "अरे हो रे, मी विसरलो रे ठेवायला." धन्या म्हणतो, "वहिनीनं जाता जाता दोरी नेली बरं का आतमध्ये." धन्या म्हणतो, "दोरी कशाला नेली?" धन्या म्हणतो, "मला काय माहिती, मी नाही विचारलं." आता राजा त्याला म्हणतो, "विचारायचं रे, काही काम असलं तर आपण केलं असतं, त्यांना नसतं करू दिलं असतं ना काम." मग आता हा धन्या म्हणतो, "अरे पावसाळा आला ना, दोरी बांधून काहीतरी कपडे बिपडे वाळू घालत असतील." राजा म्हणतो, "तेच सांगतोय ना धन्या, अरे आपण काम करायचं, त्यांना कशाला काम करायला लावायचं, त्या काही ते काम करायला आल्यात का?" पण आता पाण्या या दोघांचं बोलणं अगदी कान लावून ऐकतो बरं का. आणि आता राजाला भीती घालून देतो आणि म्हणतो, "ए राजा, त्यांनी दोरी आतमध्ये नेली म्हणजे?" अरे मला असं वाटू राहिलं की राजा म्हणतो, "अरे काय वाटू राहिलं?" पाण्या म्हणतो, "अरे त्या टेन्शनमध्ये ना त्यांच्या बापाने असं केलं, त्या म्हणजे त्या
त्या भावानं असं केलं, त्यांच्या घरचे कसे पण वागू राहिले रे त्यांच्यासोबत. ते सर्टिफिकेट पण जाळलं ना त्यांचं आज. आता त्यांनी त्या टेन्शनमध्ये भलतं-सलतं केलं आतमध्ये जाऊन, तर राजाच्या मनात त्यानं भीती घातली ना, तो ऑलरेडी निगेटिव्ह माणूस आहे. आता उद्या तो मार खाणार प्रेक्षकांना. उद्याचा भाग नक्की बघा बरं का. मजा येणार आहे तुम्हाला बघायला. आता इकडे अवनी ती दोरी बरं का पंख्याला लटकवते. आता पंख्याला कशाला लटकवली असेल बरं हिने दोरी? इकडे-तिकडे खुंटीला लटकवायची ना ती दोरी. आता राजाला अचानक क्लिक होतं बरं का. म्हणजे एकीकडे अवनी अशी दोरी टाकताना दाखवलं आणि मग राजाला क्लिक होतं. अरे बापरे! पाण्या आधी सांगायचं ना. आणि आता हा धडाधड दरवाजा वाजवायला लागतो. मॅडम, मॅडम दार उघडा मॅडम. पाण्या पण ओरडत असतो, वहिनी, वहिनी दार उघडा. धन्या पण ओरडत असतो, मॅडम, वहिनी, मॅडम, वहिनी असे यांचे आवाज बाहेर आवाज येतात बरं का यशादाला आणि त्या नमीला. आता यशादा आतमध्येच येत असतो हात धुवून. आता तेवढ्यात राजा लागली दरवाजा तोडतो बरं का. आणि अवनी त्याला अशी पलंगावर दोरी लटकवताना दिसते. आता त्या अवनीच्या कानात असतात हेडफोन. तिला काही उमजे नाही काय बोलू लागले. हे खालून आरडाओरडा करत असतात. राजा म्हणत असतो, मॅडम, मॅडम असं करू नका. तुम्ही चुकीचं वागताय. काय करताय तुम्ही? या पोरांना वाटतं ती फाशी घेऊ लागली का काय. लगली धन्या म्हणतो, वहिनी मी पाया पडतो. असं करू नका वहिनी, असं नका करू. राजा म्हणत असतो, एवढ्या लवकर होप सोडू नका. मॅडम असं काय करताय तुम्ही वेडेपणा. पाण्या म्हणत असतो, अरे अरे वहिनी असं नका करू, आम्ही आहो ना तुमच्या सोबत. धन्या म्हणतो, हो 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 आम्ही आहो तुमच्या सोबत. पाण्या म्हणत असतो, ए राजा धरणा काय करू राहिला तू असा उभं राहिला. धन्या म्हणत असतो, वहिनी वहिनी माझ्याकडे बघा ना वहिनी, असं नका करू ना. काय अवस्था होईल राजादाची तुम्ही गेल्यावर. मग पाण्या म्हणतो, अरे हा बरोबर, अरे हा वहिनी वहिनी राजाची अवस्था काय होईल. या अवनीला काही समजेना काय बडबडू लागले. अवनी म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, काय चाललंय. लगेच राजा म्हणतो, मी पण जीव दिल बरं का आता त्यांच्या मागे. मजा आली बरं का प्रेक्षकांना हा सीन पाहत. मंडळी आजचा एपिसोड आवडतोय ना, मग प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता राजा काय करतो माहिती का, अवनीला घट्ट धरतो बरं का तिच्या पायाला आणि म्हणतो, मॅडम मॅडम मी तुम्हाला सोडणार नाही, आता अजिबात सोडणार नाही. अवनी म्हणत असते, अरे राजा अरे काय करतोय तू. आता यांचा गोंधळ बराच वेळ दाखवला बरं का. एकीकडे पाण्या बोलतोय, एकीकडे धन्या बोलतोय आणि म्युझिक ऐकवलंय. शेवटी यांच्या सगळ्या खटाटोपामध्ये त्या अवनीचा पाय निसटतो बरं का. आणि राजा आणि अवनी धाडकन खाली पडतात. ते दोन पलंग त्यांनी एकत्र केलेले आहे ना आणि त्या गादीच्या मध्ये ते आपटतात. आणि काहीतरी अशी सिच्युएशन आहे बघा. आता धन्या त्या दोघांना बघतो आणि लाजल्यासारखा करतो. पाण्या पण आता असं इकडे तोंड करून घेतो आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. मजा आली की नाही प्रेक्षकांना आजचा भाग बघताना. तर असा होता आजच्या संपूर्ण भागाचा रिव्ह्यू. आता उद्या त्याही पेक्षा जास्ती मजा येणार आहे तुम्हाला. आता उद्याच्या भागात त्यांनी काय दाखवलं की अवनी सकाळी सकाळी छान रांगोळी काढत असते, तेव्हा ही त्यांची सुलक्षणा आत्या आहे ना ती सारखी टकलावून बघत असते अवनीला. धन्या येतो आणि म्हणतो, ए आत्या तुझी नजर नाही लागू देत बरं का आमच्या वहिनीला. धन्या म्हणत असतो, ए आत्या तुझी नजर नाही लागू देणार आम्ही आमच्या वहिनीला. मग ती आत्या म्हणते, तू किती बी वाचिव रे तिला, माई नजर लागल्यापासून माझी नजर लागलीच बघ. असं ती आत्या बोलते आणि आता अवनी काहीतरी काढायला वर उभी राहते डब्यावर आणि पडते. म्हणजे ती पडणारच असते, पण तेवढ्यात तिला राजा वाचवतो बरं का प्रेक्षकांनो. आणि असा तिला असं झेलतो असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे आता राजा आणि अवनीची थोडी थोडी जवळीक ते आपल्याला दाखवणार आहे मालिकेमध्ये. पण छान होता की नाही आजचा भाग, मला आवडला. चला तर मग नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना नम्र विनंती आहे की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा एपिसोड तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल प्रेक्षकांनो. चला तर मग टेक केअर मंडळी. उद्याचा भाग नक्की बघा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मी अनघा माझी आवडती सिरियल या तुमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. टेक केअर. धन्यवाद.